हॅलो स्टुडंट्स, फ्लेक्झिबल बजेटचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. फ्लेक्झिबल बजेट आणि त्याचं एक्झाम्पल. द स्टेटमेंट गिवन बिलो, द फ्लेक्झिबल बजेट ॲट 60% कॅपॅसिटी प्रिपेअर अ टॅब्युलेटेड स्टेटमेंट गिविंग द बजेट फिगर्स ॲट 75% कॅपॅसिटी अँड 90% कॅपॅसिटी. 60% बजेट कॅपॅसिटीची माहिती आपणाला दिलेली आहे. यावरून आपणाला 75% कॅपॅसिटी आणि 90% कॅपॅसिटीचं बजेट तयार करायचं आहे. वेन नो इंडिकेशन हॅज बीन गिवन, मेक युअर ओन क्लासिफिकेशन ऑफ एक्सपेन्सेस बिटवीन फिक्स्ड अँड व्हेरिएबल ओव्हरहेड्स. जिथं कोणतेही क्लासिफिकेशन नसेल त्या ठिकाणी आपण फिक्स्ड आणि व्हेरिएबल ओव्हरहेड्स आपण डिसाईड करायचे आहेत. याकरता 60% कॅपॅसिटीची माहिती दिलेली आहे. डायरेक्ट मटेरियल्स 1,60,000, लेबर, इनडायरेक्ट मटेरियल्स अँड स्पेअर्स, डेप्रिसिएशन, इनडायरेक्ट लेबर, रेंट, इलेक्ट्रिक पॉवर 40% फिक्स्ड अमाऊंट आहे 8,000, म्हणजेच 8,000पैकी 40% फिक्स आहे, 60% व्हेरिएबल आहे. रिपेअर्स अँड मेंटेनन्स अमाऊंट आहे 20,000 पैकी 40% व्हेरिएबल आहे, 60% फिक्स्ड आहे. इन्शुरन्स ऑन मशिनरी आहे 12,000. फ्लेक्झिबल बजेट. सर्वप्रथम डायरेक्ट मटेरियल्स 60% कॅपॅसिटीसाठी आहेत 1,60,000. याचाच अर्थ जर 60% कॅपॅसिटीजला 1,60,000 असतील तर 75% कॅपॅसिटीजला किती असतील? 75 भागिले 60 गुणिले 1,60,000 अमाऊंट येईल 2,00,000. तसेच 90% कॅपॅसिटीजला 60%ला 1,60,000 तर 90% कॅपॅसिटीजला किती? म्हणजेच 90 भागिले 60 गुणिले 1,60,000 अमाऊंट येईल 2,40,000. यानंतर डायरेक्ट लेबर 60% कॅपॅसिटीसाठी आहेत 40,000, म्हणजेच 60% कॅपॅसिटीजला 40,000 तर 75% कॅपॅसिटीजला किती? 75 भागिले 60 गुणिले 40,000 अमाऊंट येईल 50,000. 90% कॅपॅसिटीजला 60%ला 40,000 तर 90%ला किती अमाऊंट येईल? 60,000. इनडायरेक्ट मटेरियल्स अँड स्पेअर्स 60% कॅपॅसिटीजला आहेत 48,000, 75% कॅपॅसिटीजला येतील 60,000 आणि 90% कॅपॅसिटीजला येतील 72,000. डेप्रिसिएशन फिक्स आहे प्रत्येक कॅपॅसिटीजला 60,000 रुपयेप्रमाणे. 60% कॅपॅसिटीजला 60,000, 75% कॅपॅसिटीजला 75,000 आणि 90% कॅपॅसिटीजला 60,000. इनडायरेक्ट लेबर 60% कॅपॅसिटीजला आहेत 40,000. याचा अर्थ 60%ला 40,000 तर 75%ला किती? ॲन्सर येईल 50,000. आणि 90% कॅपॅसिटीजला सुद्धा 60% कॅपॅसिटीजला 40,000 तर 90% कॅपॅसिटीजला किती? 90 भागिले 60 गुणिले 40,000 अमाऊंट येईल 60,000 रुपये. रेंट फिक्स्ड एक्सपेन्सेस आहेत प्रत्येक कॅपॅसिटीजला फिक्स असतील 12,000, म्हणजे 60% कॅपॅसिटीजला 12,000, 75% कॅपॅसिटीजला 12,000 आणि 90% कॅपॅसिटीजला सुद्धा 12,000 येतील. पुढं इलेक्ट्रिक पॉवर अमाऊंट आहे टोटल 8,000, यापैकी 40% फिक्स आहे. मग 8,000च्या 40% 3,200 फिक्स असतील प्रत्येक स्टेजला. 60%ला 3,200, 75%ला 3,200 आणि 90% कॅपॅसिटीजला सुद्धा 3,200. यापैकी 60% व्हेरिएबल आहेत. 8,000च्या 60% येतील 4,800 व्हेरिएबल आहे 60% कॅपॅसिटीजला. यावरून आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. 60% कॅपॅसिटीजला 4,800 तर 75% कॅपॅसिटीजला किती? 75 भागिले 60 गुणिले 4,800 अमाऊंट येईल 6,000. याचप्रमाणे 60%ला 4,800 तर 90% कॅपॅसिटीजला किती? 90 भागिले 60 गुणिले 4,800 अमाऊंट येईल 7,200. रिपेअर्स अँड मेंटेनन्स टोटल रिपेअर्स अँड मेंटेनन्स आहेत 20,000 पैकी 40% व्हेरिएबल आहेत, म्हणजेच 20,000च्या 40% 8,000 व्हेरिएबल येतील. मग
60,000 टक्केला 8,000 तर 75 टक्केला किती? 75 भागिले 60 गुणिले 8,000 अमाऊंट येईल 10,000. त्याचप्रमाणे 90% कॅपॅसिटीची अमाऊंट असेल 12,000. 20,000च्या 40% व्हेरिएबल म्हणजेच 20,000च्या 60% फिक्स असेल ती अमाऊंट येईल 12,000. प्रत्येक कॅपॅसिटीजला 12,000 फिक्स असतील. मग 60% कॅपॅसिटीजला 12,000, 75% कॅपॅसिटीजला 12,000 आणि 90% कॅपॅसिटीजला देखील 12,000 येतील. पुढं हे इन्शुरन्स ऑन मशिनरी फिक्स असणार आहे. 60% कॅपॅसिटीजला 12,000, 75% कॅपॅसिटीजला 12,000 आणि 90% कॅपॅसिटीजला सुद्धा 12,000. याची टोटल 60% कॅपॅसिटीची येईल 4,00,000, 75% कॅपॅसिटीची येईल 4,75,200 आणि 90% कॅपॅसिटीची येईल 5,50,400. थँक्यू.